चॅप्टरचा लास्ट पॉइंट आहे आता अजाईल डेव्हलपमेंटचा अजाईल युनिफाईड प्रोसेस पहा त्या भाऊ अजाईल युनिफाईड प्रोसेस काय आहे हे RUP रॅशनल युनिफाईड प्रोसेसचं वर्जन आहे रॅशनल युनिफाईडचा मग याच्यामध्ये काय केलं जातं याचा कशासाठी यूज होतो काय आहे याच्यामध्ये पेजेस कोणत्या पडतात हे या पॉइंट मध्ये आपण शिकणार आहे ही काय आहे रॅशनल युनिफाईड प्रोसेस आहे डेव्हलप केली आहे स्कॉट एम्बलेर म्हणून यांनी डेव्हलप केली ही टेक्निक तर याच्यामध्ये आपण काय करतोय याच्याने डिस्क्राईब करतोय डिस्क्राईब सिंपल इझी टू अंडरस्टँड अप्रोच डेव्हलपिंग बिझनेस ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर युझिंग अजाईल टेक्निक कन्सेप्ट एट स्टील रिमेनिंग ट्रू टू द RUP म्हणजे काय करायचं अजाईल युनिफाईड जेव्हा कधी वापरू ही काय करते असं डिस्क्राईब करते सिंपल असतंय इझी अंडरस्टँड होण्याचा अप्रोच असतोय मग त्यानंतर डेव्हलपिंग कशासाठी बिझनेस ऍप्लिकेशन त्यानंतर अजाईल सॉफ्टवेअर युजिंग काय करते अजाईल टेक्निक्स अँड कन्सेप्ट आणि ही डेव्हलप कोणी केली आहे स्कॉट एम्बलेर यांनी डेव्हलप केली आहे मग आता अजाईल युनिफाईड जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये फेजेस कोणते कोणते येतात पहा 4 फेजेस येतात इन्सेप्शन एलोब्रेशन कन्स्ट्रक्शन आणि ट्रान्झिशन अशा 4 फेजेस येतात जे आपण इन्सेप्शन हा झाला फर्स्ट तुमचा इटरेशन मग इन्सेप्शन मध्ये तुम्ही I1 I2 I3 असे वेगवेगळे परत स्मॉल इटरेट करू शकता एलोबरेट करतो त्याच्यामध्ये त्यानंतर कन्स्ट्रक्शन फेज पण तुम्ही काय करू शकताय त्याचे स्मॉल पार्ट करू शकताय मॉडेल करून ते डेव्हलप करू शकताय एक जण तर सगळा प्रोजेक्ट बिल्ड नाही करू शकत आहे जर लेंथी असेल तर मग त्याचे परत आपण टास्क डिवाइड करतोय आणि तो ट्रान्झिशन मध्ये काय येतात मल्टिपल तुम्ही T1 T2 ह्या वेळी करू शकतोय फेजेस कोणते आहेत इन्सेप्शन एलोब्रेशन कन्स्ट्रक्शन आणि ट्रान्झिशन इथं पहा मग एन्व्हायरमेंट स्टार्टिंगला तुम्ही डेटा कुठून घेताय कोण बनवणार काय हे सगळे रॉ कन्सेप्ट डिझाईन करता येते ते तुमच्या एन्व्हायरमेंट मध्ये त्यानंतर प्रोजेक्ट मॅनेजमेंट येतोय तुम्ही ऍक्च्युअल वर्किंग मध्ये आल्यावर टास्क कंप्लीट होतात का नाही हे प्रत्येक टीम ठरलेली असते ते प्रोजेक्ट मॅनेजमेंट नंतर येते तुमचं कॉन्फिगरेशन मॅनेजमेंट त्यानंतर तुम्ही डिप्लॉय करत असता डिप्लॉयमेंट त्यानंतर टेस्टिंग मग इम्प्लिमेंटेशन ह्या वेळी चालतंय ही टेक्निक कधी आलेली आहे 2005 ला स्कॉट एम्बलेर यांनी डिझाईन केलेली आहे आता इन्सेप्शन काय करतोय इन्सेप्शन मध्ये गोल इज टू आयडेंटिफाय इनिशियल स्कोप ऑफ प्रोजेक्ट जसं आपलं इनिशियल प्लॅनिंग फेज असते कम्युनिकेशन असते तसं इन्सेप्शन काय हिचं गोल काय असं आयडेंटिफाय करायचं आहे इनिशियल स्कोप काय आहे प्रोजेक्टचा या त्यानंतर पोटेन्शियल आर्किटेक्चर फॉर युअर सिस्टम्स टू ऑब्टेन द इनिशियल प्रोजेक्ट फंडिंग अँड स्टेक होल्डर ऍक्सेप्टन्स हे चालतंय इन्सेप्शन नंतर आहे तुमची एलोब्रेशन गोल इज टू प्रूव्ह द आर्किटेक्चर ऑफ सिस्टीम एलोब्रेशन डिझायनिंगचा पार्ट जो येतोय तुम्ही काय करता आर्किटेक्चर समोर पर्यंत ठेवताय ही स्क्रीन झाल्या असं फ्लो येईल ह्या वेळी त्यांनी पण अंडरस्टँड होती फायनल आपल्या सिस्टीमचा आउटपुट कोणत्या वेळी कसा फ्लो जाईल हे येते तुमचं एलोब्रेशन मध्ये कन्स्ट्रक्शन काय करते नावामध्ये बिल्ड करते goal is to build the working software on regular incremental basis which meet the highest priority needs of your project stakeholder transition goal is to validate and deploy your system into your app production environment हे झालं तुमचं ट्रान्झिशन अशा 5 फेज आहे याच्यावरून पण अंडरस्टँडिंग इन्सेप्शन इनिशियल स्टेपला या प्रोजेक्टचा काय स्कोप असेल मार्केटमध्ये चालेल का इनिशियल आपल्याला काय डेटा घ्यावा लागेल हे सगळं येत आहे एलोब्रेशन मध्ये डिझाईन ही फेज आहे डिझाईनचा पार्ट करून आपण ते त्या जो क्लायंट असेल त्याच्या समोर ते आर्किटेक्चर ठेवतोय सिस्टीमचा म्हणजेच प्रोजेक्टचा कन्स्ट्रक्शन मध्ये ती बिल्ड करतोय आणि ट्रान्झिशन मध्ये काय करतोय आपण व्हॅलिडेट करतोय आणि डिप्लॉय युअर सिस्टीम इनटू युअर प्रोडक्शन एन्व्हायरमेंट मग इटरेटिव्ह इन स्मॉल
स्मॉल आपले टास्क कोणते आहेत पहा इकडच्या साईडचे. एन्व्हायरमेंट, प्रोजेक्ट मॅनेजमेंट, कॉन्फिगरेशन, डिप्लॉयमेंट, टेस्ट, इम्प्लिमेंटेशन आणि मॉडेल. पहा याच्यामध्ये काय करतोय. Goal of this discipline is to understand the business of organization, problem domain being addressed by the project, and to identify viable solution to address the problem domain. Implementation goal of याचा गोल काय आहे ह्या स्टेपचा. The goal of this discipline is to transform into your model into executable code and perform the basic level of testing in particular unit testing. टेस्ट मध्ये काय करतोय. गोल याचा गोल काय. गोल ऑफ दिस डिसिप्लिन इज टू परफॉर्म ऑब्जेक्टिव्ह इव्हॅल्युएशन टू इन्शुअर द क्वालिटी, include the finding defect, validating the system work as a design. आता टेस्टिंग मध्ये तसं पण डायरेक्टली कळतंय काय केलं जातं. तुम्ही जे इनपुट देणार आहे त्यावेळी तुम्हाला जसं आउटपुट एक्सपेक्टेड आहे ते येतंय का दुसरंच काही येतंय ह्यावेळी व्हॅलिडेट करतोय. परत त्यानंतर काही ठिकाणी इनपुट जे टाकायचे तेच म्हणजे स्ट्रिंग इंटीजर जसे आहे स्ट्रिंग टाकायची तिथे इंटीजर पण ऍक्सेप्ट करत असेल तर तो पण रॉंग वे असे वेगवेगळे डिफेक्ट फाइंड आउट केले जातात. डिप्लॉयमेंट मध्ये गोल ऑफ दिस डिसिप्लिन इज टू plan for the delivery of the system, to execute the plan, to make the system available to the end user. त्यानंतर तुमची काय केलं जातं डिप्लॉयमेंट मध्ये या सिस्टीमचं गोल ऑफ डिसिप्लिन काय आहे. टू plan for delivery of system, execute the plan to make the system available to the end user. जे आपण शेड्यूल ठरवलं असतं त्याच्यामध्ये डेव्हलप करून आपला जो एंड युजर वापरकर्ता आहे त्याच्यापर्यंत पोहोचवण्याचा. कॉन्फिगरेशन काय. गोल ऑफ दिस सिस्टीम काय. मॅनेज ऍक्सेस टू युअर प्रोजेक्ट आर्टिफॅक्ट. These include tracking artifact version, controlling the managing changes to them. प्रोजेक्ट मॅनेजमेंट काय करतो. काय गोल आहे त्याचा. डायरेक्ट द ऍक्टिव्हिटी दॅट टेक प्लेस ऑन द प्रोजेक्ट. These include the managing risk, direct people. त्याच्यामध्ये काय असतात रिस्क फॅक्टर ज्या असतील त्या मॅनेज करतोय. डायरेक्ट पीपल कोणते असाइनिंग करतोय त्यांना टास्क. त्यानंतर तुमचं जे वर्क चाललेलं असेल ते ट्रॅक करतोय. त्यानंतर प्रोग्रेस रिपोर्ट चेक करतोय. हे चालतं तुमचं डायरेक्टिंग पीपल मध्ये. त्यानंतर कोऑर्डिनेटिंग विथ काय पीपल सिस्टीम्स आउटसाइड द स्कोप ऑफ प्रोजेक्ट टू बी शुअर डिलिव्हरी ऑन टाइम अँड विथ इन अ बजेट. हे चालतं तुमचं प्रोजेक्ट मॅनेजमेंट मध्ये. त्यानंतर तुमचं एन्व्हायरमेंट याचा गोल काय पहा. गोल इज टू सपोर्ट रेस्ट ऑफ एफर्ट बाय एनकरेजिंग द प्रॉपर प्रोसेस, गायडन्स, स्टँडर्ड्स अँड गाईडलाईन्स. त्यानंतर एन्व्हायरमेंट मध्ये कोणते टूल्स तुम्ही हार्डवेअर सॉफ्टवेअर प्रोजेक्ट बनवताना कोणते यूज करणार आहे. अवेलेबल फॉर द टीम ॲज नीडेड. जेव्हा जेव्हा जे कंटेंट जो प्रोजेक्ट डेव्हलप करतोय त्याला कधी अवेलेबल लागत त्याची नीड लागत तर ते अवेलेबल करून देण्याचं काम करायचं आहे ह्यामध्ये एन्व्हायरमेंट मध्ये. ही झाली तुमची AU अजाईल युनिफाईड प्रोसेस. त्याच्यामध्ये 4 स्टेप कोणत्या येतात. अजाईल युनिफाईड प्रोसेस हिचं स्टार्टिंगच मिनिंग कशी डिस्क्राईब केली. सिम्पल अँड इझी अंडरस्टँड होण्याच्या अप्रोचने डिझाईन केलेली आहे. 2005 ला डेव्हलप झालेली आहे आणि कोणी स्कॉट ॲम्बलरनी केली आहे. याच्यामध्ये 4 फेजेस केल्यात त्यांनी कोणत्या. इन्सेप्शन, एलोब्रेशन, कन्स्ट्रक्शन आणि ट्रान्झिशन. मग जसं आपण म्हणत होतो कम्युनिकेशन, प्लॅनिंग, मॉडेलिंग, कन्स्ट्रक्शन, डिप्लॉयमेंट त्याच वेळी इकडे त्याला नेम वेगळे दिले. फक्त काय केलंय इन्सेप्शन मध्ये इनिशियल स्टेजचा सगळा डेटा कलेक्ट करणे त्याच्यावर त्याचा स्कोप अंडरस्टँड करणे. एलोब्रेट मध्ये काय करतोय त्याचं डिझाईन आर्किटेक्चर जो एंड युजर कस्टमर असेल जो क्लायंट असेल त्याच्यापर्यंत ह्यावी होईल असं सांगतोय. परत त्याच्या रिक्वायरमेंट काय झाल्या ते चेंजेस करतोय. कन्स्ट्रक्शन मध्ये ते बिल्ड करतोय आणि ट्रान्झिशन मध्ये काय करतोय व्हॅलिडेट करतोय आणि डिप्लॉय करतोय. कोणती प्रोसेस आहे तुमची अजाईल युनिफाईड प्रोसेस. समजली का.
बोला.